कपिल बागुल आणि पूजा बागुल हे धुळे जिल्ह्यामध्ये राहत होते। कपिल बागुल हा भारतीय सैन्यामध्ये नोकरीला होता। 15 वर्षापूर्वी त्याचं लग्न पूजासोबत झालं होतं। त्या दोघांना 2 मुलं आहेत। सर्व घर आनंदात सुखात समाधानात राहत होतं। पूजा बागुल या आपल्या मुलांची खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेत होत्या, कारण नवरा कपिल हा इंडियन आर्मीमध्ये असल्यामुळे सर्व जबाबदारी फक्त पूजा हिच्यावरच होती आणि तिने ती खूप व्यवस्थितपणे पार पाडली होती। आपला नवरा सैन्यात आहे, त्यामुळे आई आणि वडील या दोन्ही जबाबदाऱ्या आपल्याला सांभाळायच्या आहे या गोष्टीची चांगलीच कल्पना पूजा बागुल हिला होती। सर्वांची काळजी घेणारी पूजा बागुल मात्र 30 मे 2025ला अचानक चक्कर येऊन आपल्या घरामध्ये पडली। तिच्या नवऱ्याने म्हणजे कपिल बागुल याने लगेच तिला दवाखान्यामध्ये दाखल केलं, पण नवऱ्यासाठी आणि आपल्या 2 मुलांसाठी तत्पर असणारी ही बायको पूजा जग सोडून निघून गेली। कदाचित तिचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला असे सर्वत्र सांगितलं गेलं, पण प्रश्न मात्र सर्वांनाच होता की अगदी व्यवस्थितपणे ठणठणीत प्रकृतीने असणारी पूजा अचानक हार्ट अटॅकने कशी जाऊ शकते। तिला तर कसलाही त्रास नव्हता किंवा तिने कधी अशी तक्रार देखील केली नव्हती। अचानक असं घडलं कसं, हा एकच प्रश्न सगळ्यांना सतावत होता। बिचारा नवरा कपिल तर बायकोच्या अंत्यसंस्काराची पूर्ण तयारी करून बसला होता। अगदी काही वेळानंतरच अंत्यसंस्कार करून अग्नी दिला जाणार होता, पण त्या क्षणी तिथे पोलीस आले आणि त्यांनी अंत्यसंस्कार थांबवून मृतदेह आपल्या ताब्यात पोस्टमॉर्टमसाठी घेतला। पोलिसांनी असं का केलं आणि असे काय घडले की पोलिसांना अंत्यसंस्कार थांबवून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवावा लागला, ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। धुळ्यातील वलवाडी गावात सैन्य दलात कार्यरत असलेल्या कपिल बागुल याचा विवाह जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील पूजा हिच्यासोबत 2010 मध्ये झाला होता। त्या दोघांना 2 मुले होती। लग्न झाल्यानंतर यांचं आयुष्य खूप सुखात होतं, पण म्हणतात ना, सुखाला देखील नजर लागते, तसंच काही पूजाच्या जीवनात घडू लागलं। पूजा हिचा कपिलची आई आणि बहीण हे देखील वारंवार छळ करू लागले। लग्नाच्या वेळेस पूजाच्या वडिलांनी लग्नाचा सर्व खर्च करण्यासह दागिने देखील दिले होते, पण पूजाचे वडील निवृत्त झाल्याने त्यांना मोठी रक्कम मिळाली होती, त्यामुळे त्या रकमेवरती कपिल आणि त्याच्या घरच्यांचे लक्ष लागलेले होते। त्यांनी पूजाच्या माहेरच्याकडून बळजबरीने 2 लाख रुपये मागायला लावले। 2 लाख रुपये दिले तर आपल्या मुलीचा संसार सुखाचा होईल या विचाराने पूजाच्या वडिलांनी तिला 2 लाख रुपये दिले होते, पण हे 2 लाख रुपये मिळाल्यावर देखील बागुल कुटुंबाची हाव मात्र थांबली नव्हती। कपिल आणि त्याच्या कुटुंबियांनी पूजाला त्रास देणं सुरू ठेवलं होतं। तिने पुन्हा 2 लाख रुपये आणावे म्हणून 2018 मध्ये रात्री 11 वाजता 2 वर्षाची मुलगी व 4 महिन्याच्या मुलासह भर पावसात तिला घराबाहेर काढले होते। दुसरीकडे कपिल बागुल याला एक प्रेयसी होती, तो त्या प्रेयसीला तिच्या मुलांसह घरी आणायचा। या सगळ्या प्रकाराला पूजा विरोध करत होती। तिच्या विरोधाला उत्तर म्हणून कपिल पूजाला सांगत होता की मी अजून 4 लग्न करेल। या सर्व गोष्टींना कंटाळून पूजा महिला दक्षता समितीकडे तक्रार करण्यासह सैनिक दलातील अधिकाऱ्यांकडे देखील तिने तक्रार केली होती। तेव्हा कपिलने तिची माफी मागितली आणि पूजाला पुन्हा घरी आणलं, मात्र त्यानंतर देखील पूजाला त्रास देणं सुरू ठेवलं होतं। खरं तर त्याची प्रेयसी प्रज्ञा ही त्याच्या आयुष्यात पुन्हा आली आणि पूजाच्या जीवनामध्ये वादळ आलं। कपिल जेव्हा कॉलेजमध्ये होता तेव्हा त्याचे प्रज्ञासोबत प्रेमसंबंध होते, पण काही कारणांमुळे कपिलचं प्रज्ञासोबत लग्न होऊ शकलं नाही। 2007 मध्ये प्रज्ञाचं लग्न झालं, ती तिच्या संसारामध्ये मग्न झाली। त्यानंतर 2010 मध्ये कपिलनंही पूजासोबत लग्न केलं। कपिल देखील आपल्या संसारामध्ये रमला होता, पण काही महिन्यापूर्वीच तो पुन्हा प्रज्ञाला भेटला आणि सर्व खेळच फिरला।
आपलं प्रेम अपूर्ण राहिलं होतं ही भावना त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. आता ते एकमेकांच्या संपर्कात जास्त येऊ लागले, फोनवर बोलू लागले. एकमेकांना भेटणं या सर्व गोष्टी आता वाढू लागल्या होत्या. आता मनात एक वेगळीच हुरहुर निर्माण झाली होती. प्रज्ञाला 2 मुली होत्या. एक मुलगी होती 17 वर्षाची आणि दुसरी मुलगी होती 13 वर्षाची. तरी देखील ती पुन्हा कपिलकडे आकर्षित झाली होती. ते दोघे एकमेकांकडे अशा पद्धतीने खेचले जात होते की आता त्यांना फक्त आपण दोघांनी पुन्हा एकत्र यावं या गोष्टी दिसत होत्या. त्याप्रमाणे प्रज्ञाने आपल्या नवऱ्याला घटस्फोट देण्याची तयारी सुरू केली होती. काही दिवसांमध्ये त्यांचा घटस्फोट होणार होता. त्यामुळे तिने कपिलच्याही मागे तूही तुझ्या बायकोला घटस्फोट दे असा तगादा लावला होता. कपिलनेही आपल्या बायकोकडे घटस्फोट मागितला. पूजाने मात्र या गोष्टीला नकार दिला. अनेक पद्धतीने प्रयत्न केले पण पूजा मात्र घटस्फोट देत नाही. हे जेव्हा कपिलच्या लक्षात आले तेव्हा त्याने तिचा काटा काढायचा आणि आपल्या आयुष्यातून तिला काढून टाकायचं असे ठरवले. त्यासाठी त्याने एका मांत्रिकाला 5 लाख रुपये दिले. त्या मांत्रिकाने त्याला विषारी औषधाचं इंजेक्शन दिलं. काही दिवसानंतर कपिल भांडणाचे निमित्त करून भांडणामध्ये बायकोच्या डोक्यामध्ये त्याने लोखंडी रॉड टाकला. त्यानंतर तिला विषारी पेस्टिसाईडचं इंजेक्शन देण्यात आलं. ते इंजेक्शन पूजाला देत असताना कपिलची आई देखील तिथेच होती. इंजेक्शन दिल्यानंतर जेव्हा पूजा तडफडत होती तेव्हा तिला बघत तो 1.5 ते 2 तास तिथेच बसला होता. इंजेक्शनच्या शरीरावरती परिणाम झाल्यावर तिच्या तोंडातून फेस येऊ लागला. तिची तब्येत खूप बिघडली होती पण त्याने मात्र काही हालचाल केली नाही. त्यानंतर जेव्हा त्याला ती मृत पावली आहे याची खात्री पटली तेव्हा मात्र तो तिला दवाखान्यामध्ये घेऊन गेला. डॉक्टरांनी तिला मृत म्हणून घोषित केलं. तेव्हा त्याने तिच्या माहेरी देखील फोन केला आणि पूजाला हार्ट अटॅक येऊन ती मृत पावली असे सांगितले आणि त्याने अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. एकदा अंत्यसंस्कार झाले म्हणजे आपण पोलिसांच्या हाती सापडू शकत नाही किंवा कोणताही पुरावा शिल्लक राहणार नाही या गोष्टीची त्याला खात्री होती. पण पूजाच्या घरच्यांनी पोलीस स्टेशन गाठून भूतकाळाची पावती वाचली. लगेचच पोलिसांनी हालचाल करून अंत्यसंस्कार थांबवले आणि तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यावर तिला विषारी इंजेक्शन दिले गेले आहे हे सर्वांसमोर आले. त्यानंतर कपिलची आई आणि त्याची बहीण आणि प्रेयसी प्रज्ञा या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आता या सर्व प्रकरणामध्ये पूजाचा काय गुन्हा होता? सुखी संसार सुरू असताना मध्येच कपिलच्या आयुष्यामध्ये त्याची प्रेयसी आली आणि त्यामुळे त्याने आपल्या पोटच्या पोरांच्या आईला संपवलं. सरकारनं असा कठोरातील कठोर कायदा केला पाहिजे ज्यामुळे जर सासरची व्यक्ती मुलीच्या माहेरच्यांकडनं काही रकमेची अथवा हुंड्याची रक्कम मागत असतील तर त्यांच्यावरती कारवाई केली गेली पाहिजे. कारण यामुळेच पुढे अशा घटना घडणार नाही. प्रज्ञाच्या प्रेमापायी कपिलनं आपला सुखी संसार गमावला. आपल्या मुलांना त्यानं पोरकं केलं. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.